मंगळवारी सकाळच्या सत्रात डोंबिवलीमध्ये आजदे गावामध्ये राहणारा सोहम कटरे या 12वीच्या परीक्षेला ठाण्याला जात असताना मुंब्रा आणि कलवा या रेल्वेच्या मार्गात रेल्वेमध्ये अपघात होऊन अतिशय दुर्दैवी घटना या डोंबिवलीमध्ये घडलेली आहे। आणि सतत कधी ना कधी ह्या रेल्वेमध्ये अनेक या मुंब्रा भागामध्ये असेल, कलवा भागामध्ये असेल, अनेक डोंबिवलीमधील विद्यार्थी असेल, महिला असेल, या मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघात होत असतात। अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये परत झालेली आहे, अतिशय दुःखदायक घटना डोंबिवलीमध्ये झालेली आहे। आणि अशा ह्या घटना वारंवार होतात। या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्यस्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, या रेल्वेमध्ये चांगल्या सुखसुविधा, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत। जो सकाळी गर्दीचा माहोल असतो, सकाळी 7 ते 11च्या दरम्यान, हा प्रचंड मोठा मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांची ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। म्हणतो रेल्वेला असलेला समांतर रस्ता असेल आणि तो वर्षानुवर्ष ते समांतर रस्त्याची मागणी आहे। आता मार्चला अधिवेशन येणार आहे, मी एक आमदार म्हणून, की या शासनाच्या माध्यमातून समांतर रस्त्याची मागणी अतिशय जोर धरून आपण करणार आहोत की बाबा हा समांतर रस्ता झाला तर त्याच्यावर रेल्वेवर असलेला हा भार, ट्रॅफिकचा भार, हा कुठे कमी होईल आणि कुठेतरी आपला अपघात होण्याचं प्रमाण, अपघात होणार नाही याची शाश्वती आपल्याला मिळेल।